पोरांचं शाळेचं मग नडतंय ते काय कुणा वाचून माझं राहत नाही यायचं असलं काही तर या, म्हणत नाहीतर नका होते येऊ. राहायचं का इथं आपण घरी मी म्हणलं लय रडकुंड यायला लागले ते म्हणलं चल जाऊच म्हणलं आपण तिला पण यायचंय बरं का राजे मनात मला आहे. कुठं फोन केला त्याने? अहो ती भेटतोय तुम्हाला कॉल करा हा? बघितलं का हॅलो जायचंय आपल्याला जायचंय कृष्णाचा बर्थडे ना जायचंय हा जायचंय पाच तिला औषध पाच गेलो दवाखान्यात जाऊ ओ माग सर बघू दे पाहिजे होता हाताने उशीर केला बरं असू दे दाजी व्हिडिओ चालू करतोय का इकडे बघा बरं का मी चालू केलाय मी सांगणार युट्यूब फॅमिलीला कारण आता चालू आहे तुम्ही म्हणताय ना की बाबा जावा तुम्ही सिटीला घेऊन जायचंय तर बघा सिटी पप्पा काय आहे नाही त्याच्या पप्पा आता काय करायचं सांग काय झालंय कोणचं पाजायचं? हा? कशामुळे सांग लवकर विचारा की तुम्हाला तर आता तुम्हाला समजायला माहिती आहे मित्रांनो की कृष्णाचा आज बर्थडे आहे आणि मी यात्रेसाठी पण इकडं आलतो आणि ताई रडली म्हणून पण आलो होतो तर विषय असा झालाय की बाबा आता पांडूचा कॉल आलता की बाबा उद्या कुठे आहे म्हणलं मी हाय म्हणलं इथे तर थोडंसं नॉर्मल झालंय बरं का म्हणलं चला तुमच्यापाशी सांगा दाजी काय यायला नको म्हणते तर दाजीचा अजून काय रुसवा गेला नाही का काय झालं काय की बघू आपण दाजीला विचारू काय नक्की काय म्हणणं ते होय का ताई काय करायचं सांग ना मला तर मला काय कळा नाही पण नक्की बारामतीला जावं का इकडं ओमचं देवाचं बघायला जायचंय दाजी म्हणतात नक्की मला काय कळा नाही कुठलं काय करावं परत त्याला पांड्याच्या कृष्णा बड्डेला नाही गेलं तर ती पोरग वैतागन म्हणून जाणून बुजून समन्यांनीच कल्टी मारली प्रियंका पण तिकडं बावड्या मुदाम ते गेला मारायचं नाही रे काय जायला काय नको वाटतंय का पण ती बोलतोय कसा आता काय की बोलला तर मी माझ्यानं जीव तोडून तीच सांगतोय बाबा तुम्हाला जर आता तुम्हाला शब्दाने दुखवलं जायचे तुम्हाला तर त्याला जबाबदार मी या मी बोलतो बघा कसं असून तसं शब्दाने बोलून देत नाही उरका गाड्या दाजी काय करा काय होईल माहिती का हे तुम्ही कसं आहे घरातलं मोठं हे आता काय बोलला ती बोलला आपण तिथं गेल्याशिवाय ते कळणार आहे का तुम्ही काय करा तिथं चला तिथं गेल्यानंतर आहे ना बर्थडे झाल्यानंतर आपण जेवताना समजा जेवण झालं की आपण समधी बसू आणि त्याचं नक्की म्हणणं काय आहे ना ते मी क्लिअरच काढतो आणि पहिल्यासारखी गोडी आपल्या समजत येते या काय डोक्याला ताप नको मला काय डोकं चालला नाही ह्याच आहे ना आपण तुम्ही कुठला बामण आहे ते बघते का ते ती 7 वाजता जायचं परत जायचे आपण महागार येणार 8ला बर्थडेला कधी जाणार परत तुम्ही म्हणणार आता उशीर झालाय अशा गोष्टी होणार आहेत मला माहित आहे बर जाऊ दवाखान्यात बाबा थांब एक तर होऊ दिला का एक झालं आजारी की एक झालं ती पोरग झालं की तू खूप ते रातभर रातभर कानात गाणी म्हणती ही माझ्या खो 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 तुम्हाला सांगतो 4-5 दिवस पोरगी तापते तेव्हाच बघा पाहिजे होतं याला सोडलं होतं त्याला तेव्हा सुंबरली ना आता गेल्या पहिले दवाखान्यात जाऊ मला तर काय सुधरा नाही जाय घालं काय जीवनात काय चालू आहे माझ्या हीच माझी मला समजा नाही नक्की जेलमन परपंच असला असतो हे पण माहित नव्हतं मला कुणाला माहिती असते हाईच मला वाटतं आता सिटीचं थोडं थांबव पुढे टाकणार होय सिटी थांबवलं तरी परत तीच करायचं होय ना नको बाबा हाई असू दे बाबा काय तर डोक्याला ताप आहे बाबा लय डोक्याला असं ताप झालंय काय कृष्णाचा बर्थडे आणि कृष्णाच्या बर्थडेला जायचंय तर दुपारनं मी घरनं लवकर निघून इथं आलोय कारण बर्थडेला ह्यांना घेऊन मला जायलाच लागणार आहे ना आईला आणि वडिलांना पण सांगितलं लवकर बर्थडेला या आजी आजोबा तुम्ही हलगर्जीपणा करू नका लवकर या आई ना आपण म्हणल्या तर आमच्या पद्धतीने आम्ही लवकर येतो पण इथं आल्यानंतर पांड्या म्हणला की मी काय दाजीला कॉल करत नाही ताईला कॉल केलता त्या दोघांचं बोलणं झालंय काहीतरी पण ताई म्हणते दाजी चल म्हणल्याशिवाय मी सासरवासी किती केलं तरी मी कसं निघू तात्या त्या दोघांचं काहीतरी झालंय मगाशी विषय मिटलाय का काय झालं काय घे पण दाजीने निघल्याशिवाय म्हणून मी पण थांबलोय प्रियंका मी गेलो तर दाजीला घेऊन ह्या दोघांना जायचंय ह्या दोघांना घेऊन गेल्याशिवाय तिथलं काय असेल ते मिटणार नाही कसं पण पुढे घालून न्यायचंय मला दाजीला ही आजारी ही आता शिक निघलाय कस तरी
ही पण खूप ती रातभर दवाखान्यात ये जा करून पोरगी आजारी पडली. हा, बरं असू दे. तेव्हा सकाळ संध्याकाळ तापते. आणि दुसरी गोष्ट अशी की शिट्ट्याला लावतात माझ्या बरोबर म्हणतात दाजे म्हणतात 2 शिट्ट्या जावा करा बड्डे मला काम आहे गहू वाळू घालायचा आहे आणि तू पण थांब वाटलं तर ह्याला संध्याकाळ ती बामणाकडनं बघू आज गुरुवार चांगला आहे तर चल म्हणतात परत संध्याकाळ जावा काय कधी कधी तू इथनं 9ला आणि 10ला गेलाय की आणि बड्डे असं पण आपण उशिरा करतो तसा विषय नाही मला दाजेलाच घेऊन जायचं आहे काय का वरडते बा काय का वरडते. त्या दोघांचं मला धरणं चालू आहे पांडूचं त्याचं पांड्याचं कॉल येतात ती चिल्ला आहे ते काय ते संग भांडतोय ते काय कॉल आलाय वाटतंय बरं दाजी काय म्हणणं आहे तुमचं काय गाड्या दाजी अयो काय अडचण आहे का काय अडचण आहे चला की मग वाटलं तर बड्डे करा न तिकडे खाल्ले घरी मायापाशी झोपायला या झोपा तिथं मायापाशी सकाळ मटण फिटण आणू जेवण फिवणं करून तुम्ही असल्याशिवाय बड्डेच होत नाही तसं. हा असंच आहे आणि ह्याच्या आधी पण कितीतरी बड्डे असं राहिलेत की माझं सुद्धा दाजीन ताई आल्यामुळे फिरशी केलेले बड्डे प्रियंकाने सुद्धा कधी कधी तिचं बड्डे सोडून दिलं तर पण दाजीन ताई आल्यामुळे केलेले आहेत आणि आज जर वर्षीप्रमाणे त्या कृष्णाच्या बड्डेला तर फॅमिली नसेल तर तिथं काय जग जरी आलं तरी पांड्याला जिरोच आहे त्याला फॅमिली महत्वाची ती म्हणतो की घरची पाहिजे ती दाजीला पण यायचंय बरं का दाजी मनात मला कुठं फोन केलाय त्याने अहो ती भेटतोय तुम्हाला कॉल करा दाजी हाणतोय काय त्याला तेव्हा हाणत नाही तुम्ही मोबाईल ती काहीतरी शब्द काय बोला तुम्ही नाराज झाला त्यामुळे ती म्हणतोय कसं दाजीला बोलावं मग ती काय ताईला करतोय की कॉल म्हणतोय की दाजीला घेऊन ये बाबा बड्डेला आणि ताई म्हणते दाजीला विचार मग देऊ का मी कॉल लावून काय माझं डोकं चाला नाही बघा नका उघड डोक्याला हे करू तुम्ही संध्याकाळी उठा चला प्रियंका बरं ग कपडे चल चला येते की तिथं चला बघ उठा तुम्ही घाला की कपडे तर. चला उठा येते की तिचा फोन तुमचा पांडू कृष्णा आहे ना जीव चला म्हणत होतं मी कुठं हीच घेणार आहे तीच घेणार आहे कृष्णाला तीच ती पांडू 2 दिवसात हे बोललं ती समजा दाजीचं मनच ही झालं काय विशेष काढा नाही त्याचा कशाच काय उर का मी तर आज जाऊन बसला आता तर काय खरं नाही आणि मग त्या सिट्यान तुम्ही जावा ए ताये इकडे आलता ना पांड्याचाच कॉल आलता ना अजून पण ती येतोच आहे त्याचा कॉल आणि ती तुला सांगतो कोणाला दाजी म्हणतात मला कॉल करायला ती म्हणतोय तू बावड्याला पण सांगितलं काहीतरी बुरळ पाडली त्याच्यामुळे बावड्या पण याय नाही या. अगं मी काय म्हणलं त्याला कॉल करून हा घरीच आहे आई तू कुठे आहे स्पीकर ऑन कर डीपी पशी होय बर बर या हाय आम्ही आली काय तू ए ये की ये घरी ये ठेव ये काय म्हणत होता काय म्हणतोय तू सागरला काय सांगितलं ती याय नाही इकडं बावड्या पण तिकडं जाऊन बसलाय त्याला काय तसं नाही मी तसं बोललोच नाही काय मी काय म्हणलं त्याला की बाबा दाजी म्हणतात की ते ओमला दाखवाय ना बामणाला आज गुरुवार आहे तिकडे जाऊन येऊ मग ती म्हणतोय बरं तुम्हाला आजच दिवस गावाला हो का आली आहे ना आपा बघितलं का त्यांना सुद्धा सांगितलं होतं मी शेतात आल्यावर फोन केलाय होय की बाबा लवकर या म्हणून होय हलगर्जीपणा करू नका त्याचा फोन आलता त्याला बोलत होती काय म्हणला काय काय पण बोलतोय उग उगा आता डोक्यावर ती- पडल्यावर बोलायला लागलाय आता ती लय रडकुंडी यायला लागला म्हणून हिला म्हणलं चल का त्याला लय रडकुंडी यायला लागला त्याच्या पोरांचं शाळेचं नडतंय म्हणतोय काय गुन्हा वाचून माझं राहत नाही ती यायचं असलं काही तर या, म्हणत नाहीतर नका होती येऊ. राहायचं का इथं आपण घरी मी म्हणलं लय रडकुंडी यायला लागलंय ते म्हणलं चल जाऊच म्हणलं आपण मग आता गेल्यावर काय म्हणतोय काय नाही बघितलं आता मित्रांनो बघू. तुम्ही म्हणजे थोडक्यात आता लाईव्ह उदाहरण असं की बाबा तुम्ही म्हणसान काय खोटं आता एवढ्यात मी काय म्हणलं होतं आईला आणि वडिलाला पण म्हणलं तुम्ही लवकर नाही का ह्यांचा कॉल चालू आहे इकडं पण ताईचा माझ्या सांग बोल गेली कॉल आलता आताच त्याचा त्यांचा दोघांचा चालू तर आई वडील चालले होते पिशवी ही ती बांधून समजा निघाल्यात तर येता येता हे करून आले आता आम्ही समधी बरं झालं आता आला गेल्यावर आमच्या ऑफिस चालतोय का बरं काय असू द्या एक काम करा जाऊ पाहुण्याला थोडं गोड बोल आहे
चला निघतात ती म्हणजे काय म्हणलं पाहुणं? काय ती पांडू काहीतरी बोलल्यामुळं दाजी जरा आडे घेतात मला धरणं मी कॅमेरा चालू करायला आधी तासभर येणवले तेव्हा कुठतरी तयार झालं म्हणलं तुमचा तर कृष्णा खरंच जीव असला तर पांडूकर सोडा तर लेकरांवर नाही सगळ्यांवर जीव आहे पांडूवर पण आहे मग निघलं की पोरांवर आहे, आता. तुमच्यावर आहे सगळ्यांवर जीव आहे अगं, इकडे बघ पण ते बोलतोय कसं निघल्यात दाजी निघल्यात आता पण थोड्यासाठी राडा नको अजून काहीतरी म्हणत यायचं म्हणून तू जात मध्ये जरा थोडं चला म्हणून पटापटा पिशवी ही भरा जाऊ काय म्हणलं तुला ते मी काय फुगवलं तू नाही फुगवलं मी फुगवलं तुला बघितलं का हॅलो नाही आहे ना पाहिले तर आता इथं बोल आहे ना बोल काय काय सांगतोय बघ घर बोल लेकाला बघ काय काय म्हणतोय या लय डोक्यात काय पण यायला लागले त्याच्या आमकं झालं न तमकं झालं ना अशी म्हणलीन तशी म्हणलीन हॅलो काय करावं काय ती ते बोलतोय या का आमकं तमकं प्रियंका तू उरक बरं लवकर ती बामणाकडनं परत संध्याकाळ बघू फिगू ती पहिलं बर्थडे करू काय एका दिवसाने होत नाही बर्थडे परत येत नाही उद्या दवाखान्यात नाही उद्या बामण तुमचं माझं आधीनं मध्ये काय माझ्या टिपर घालताय बोल की दाजील जा की उठव की जरा उरकतात की हे ताई उरक बरं आता आहे ना आल्यात ना समजायला पुढं घालून न्यायचंय मला सागरला कॉल केलता काय नको वाटतंय बरं सागरला कॉल केलता त्याला नाही परत नाही केला त्याला मागाशी नाही आपण करून बोललो बरं जाऊ आता ती होणार जावं त्याला कसं मी सारखं फोन करणार हा? दे जाऊ दे बाय जाऊ दे येईन उद्या परवा बघू काय ते निघा चला आता काय आहे माहिती आहे का या समद्यांना पुढं घालून न्यायचंय कृष्णाच्या बड्डेला म्हणजे ऑलरेडी दाजी येतातच तयार झाले त्यांना पण माय आहे कळलं पण काय गोष्टी थोडं नाराज असल्यामुळे त्यांचं मन खात होतं की जाऊ का नको त्यांचं म्हणणं होतं पांडूने मला कॉल करावं तर मी निघतो पांडू काय कॉल त्याला दाजीला करा नाही डायरेक्ट ताईला करताय आणि ताईचं आणि त्यांचं मला धरणं चालू आहे फोनवर मी लाईव्ह मध्ये समजा असं काहीच नाही की बाबा अवघड आहे. चला आता बर्थडेला बाकी राहू द्या का माझा हिरो पण नीट झाला बघितला माझा हिरो बूट फेड घालून बाबा माझा आणि दुर्गा आजारी पडले लय माझे ताप म्हणजे परपंच सुखी नाही चला आता दाजी कसं तर गोड्या वाचल्या तोपर्यंत दाजीला घेतो ताईचा गहू वगैरे झाला इकडं कांदा बस करा व्हिडिओ चला 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 काय नाही अडचण पटकन हिला नाही हा, चला मित्रांनो डायरेक्ट बारामती समधीच घालतो पुढं अजून काय अडचण येतात का बघा